56 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या 4 षटकाच्या समाप्तीनंतर या षटकामध्ये कमबॅक केलं. फक्त 6 धावा खर्च केल्या रोहित पाटीलने. ज्या धावा वाढायला हवा होत्या धावसंख्येला मात्र वेग प्राप्त झाला, तिथे मात्र आळा घातला या खेळाडूने. चॅम्बो दीपक पाटील चिरले यांनी बैलाचं नाव चॅम्बो ठेवलंय आणि आमचा 24 इव्हेंटचा चॅम्बो बकासूर नाही. चॅम्बो तर पुढच्या मॅचला तुम्ही डोळ्याला लेन्स घालून उतरा. आज सकाळी त्यांनी भरपूर चांगली बॅटिंग केली. लास्ट ओव्हर बाकी आहे, थोडा आवाज द्या. चला तिकडे आपला देखील सप्ताहाचा आवाज कमी आलाय. सूरज शेवटचं षटक आहे आणि शेवटच्या षटकामध्ये बॉलिंग मार्कमध्ये गोलंदाज आला आहे. त्या ठिकाणी सूरज भगत शिवकरचा खेळाडू आहे. बघा रोहित पाटीलने तुम्हाला मोमेंटम मिळवून दिलाय चौथ्या षटकामध्ये, त्यावर तुम्हाला सातत्य टिकवायचं आहे. समोरचे खेळाडू जे दोन्ही आहेत ते आपण जर पाहिले तर राष्ट्रपैलू खेळाडू आहेत, त्यांना तुम्हाला रोखायचं आहे. समोर रितेश अगिवले आणि त्याच्या बरोबरीने प्रतीक घोगरे हे दोन्ही खेळाडू. अब तक 56 रन 4 षटकाच्या समाप्तीनंतर. पहिला बॉल हाफ ट्रॅकर फटका फसला, झेलखाली क्षेत्राचे येईल का? प्रयत्न झाले, झेल पकडलाय वैभव. अप्रतिम झेल बाहेर राहिला. वैभव भोपी हा खेळाडू कदा सांगड्याचा हा खरा खेळाडू आहे. सलामीवीर सांगडे संघाचा अतिशय विध्वंसक फलंदाज आहे वैभव भोपी. त्याने पकडला झेल आणि मैदानामध्ये आपण पाहिलं रितेश अगिवले याचा संपला खेळ. अजून एक धक्का बसला. बॅटिंग करत असताना मैदानामध्ये टीम मोहपेला नवीन फलंदाज प्रीतम मस्कर नारपोलीचा खेळाडू आहे. प्रीतम मस्कर मैदानामध्ये आलाय. नारपोली संघ आपण पाहिला बाळू मस्कर. नरेंद्र हा एक अतिशय विध्वंसक खेळाडू, परंतु सध्याच्या घडीमध्ये चर्चा राहिली ती म्हणजे दिनेश पाटील नारपोली या खेळाडूची. परंतु त्याही अगोदर आणि आजही ज्या नावाची दहशत आहे तो म्हणजे नरेंद्र मस्कर आणि त्याच्या बरोबरीने खेळणारा प्रीतम मस्कर इथे मैदानामध्ये आलाय. कमबॅक केलंय या 7 चेंडूमध्ये. मोह संघाने सातत्य टिकवायचं आहे त्या ठिकाणी सूरज भगतला आणि एका बाजून धावा बनवायच्या आहेत. आमचे आपण पाहताय खतर पवार दादा जे आहेत 12th मध्ये त्यांनी सांगितलं मागच्या षटकामध्ये किमान 10 ते 12 धावा आम्हाला अपेक्षा होत्या, परंतु 6 धावा आल्या. तिथून मात्र मोमेंटम मिळाला आहे आता मोह संघाला. राईट आर्म ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल खेचून मारला बॉल हवेमध्ये. जज करता फिल्डर. झेल होईल का? झेल पकडलाय आणि इथे मात्र आणखीन एक धक्का. आल्या पावली माघारी परतावा लागेल. प्रीतम मस्कर या फलंदाजाला. करण मुकादम त्या ठिकाणी होते. बघा जर का हा सामना बीतेलेन मोह संघाने जिंकला तर त्यांचे पुरस्कर्ते नशीब भोईर यांनी सांगितलंय धुंद्रेच्या इथे धुंद्र्यामध्ये फार्म हाऊसला पार्टी राहील सेलिब्रेशन. आणि मोह संघाने खरं तर त्या ठिकाणी नक्कीच कंबर कसावी लागेल. नवीन फलंदाज आलाय करण पवार. हा मोह संघाचा खेळाडू आहे, मोहप्याचा आहे खरं तर मोहप्याचा खेळाडू आहे. आणि परवाच्या दिवशी आपण मला 2 बॉलमध्ये 2 षटकार म्हणजे त्याच्याकडे अफाट गुणवत्ता आहे. तोही धावा बनवू शकेल, त्याला बनवावे लागतील. आणि विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आला गोलंदाज त्या ठिकाणी सूरज भगत. काल त्याने 1 विकेट हॅट्रिक पूर्ण केली, आज पूर्ण होईल का मैदानाच्या आतमध्ये? नेक्स्ट बॉल आणि तेव्हा बाद आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो झाला होता, प्रतीकाला स्ट्रायकिंग एंडला. सूरज भगतचं हे कमबॅक. सूरजने जास्तीत जास्त विकेट या स्पर्धेमध्ये घेतले. 1 विकेट हॅट्रिक त्याने पूर्ण केले. या मॅचमध्ये सलग 2 गडी बाद केले. फॉलो थ्रूमध्ये रनआउटची संधी आली होती आणि 2 धावा 1च रन इथे आले. लेग बाईस. चला आमचे शिवदास वाघमारे आणि एका बाजूने आमचे कोकण रत्न दीपक पाटील सर. हबप हरिभक्त पारायण टीपी स्पोर्ट्सचे टी शर्ट त्यांनी परिधान केले आणि त्यांच्याकडून इशारा आलाय लेग बाईस. 57 धावा. मग प्रत्येक अंपायर दीपक सर आपले सहकारी आम्हाला सांगतं फिटनेस चांगलं आहे दीपक सरांचा, काहीतरी आम्हालाही शिकावं लागेल त्यांच्याकडून. ग्रीन टी आणि भिजवलेले बदाम. इथे वेगवान तेज तरार बॉल. पहिल्या 3 षटकामध्ये दादा 50 धावा होत्या. इथून त्यानंतर जरी 20-25 धावा आल्या तरी संघासाठी लाभदायक राहिले असं. पण या मॅचमध्ये आता कमबॅक करतोय मोह संघ. बीतेलेन मोह संघ मैदानामध्ये कमबॅक करतोय. 4 चेंडूमध्ये आतापर्यंत 1च रन आली लेग बाईची. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. समोर प्रतीक घोगरे हा खेळाडू तयार आहे. चला नेक्स्ट मॅच साठी दोन्ही कॅप्टन बादशाह सोडा
11 जय बाबदेव पाली सांगडे ग्रुप. अजून एक तेच तरणार बॉल. अप्रतिम कमबॅक इथे पाहायला मिळालं. सचिन सूरज भगत माप्याचा त्याच्याकडून लास्ट बॉल ते ब्लास्ट करावं लागेल. एखादा मोठा फटका आला तर धावसंख्या वाढेल, पण तो आणखीन एक जर का डॉट बॉल टाकला सूरज भगतने तर मात्र सोने पे सुहागा असं म्हणावं लागेल. आणि स्पर्धेमध्ये 2 मेडल षटक आपण पाहिले. 2 खतर मेडल षटक परेश शेळके आणि कल्पेश शेळके यांच्या नावावरती राहिले. आणि यानंतर इनसाइड आउट हा फटका फसलाय. तिसरं मेडल षटक एकदा जोडणार आहे सूरजसाठी. एक लेग बायची रन ती मात्र बॉलरच्या खात्यामध्ये ऍड होणार नाहीये, परंतु मेडल षटक टाकल्या मैदानामध्ये सूरज भगतनं. वॉट अ कमबॅक. 2 षटकामध्ये दादा इथं धावा आल्या फक्त 7. हे कमबॅक आहे मोहो संघाचं. 57 धावा धावफलकावरती लागल्या आता येणाऱ्या काही बॉलमध्ये. 58 रनचं समीकरण. 500 रुपयाचं पारितोषिक आलं नशीब शेठ भोईर यांच्या माध्यमातून सूरज भगतला या षटकासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलं. चला टॉससाठी दोन्ही कॅप्टन. आयान शेलमन कोलके